आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 चे 5 प्रश्न केले होते पायथागोरस थेरम या चॅप्टरचे. ठीक आहे, आता आपण 6वा प्रश्न पाहू. 6वा प्रश्न बोर्डवर लिहून ठेवलाय. काय म्हणणं आहे 6व्या प्रश्नामध्ये? फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर whose diagonal is 10 सेंटीमीटर. मग अशा एका स्क्वेअरची आपल्याला साइड काढायची आहे, साइडचं माप काढायचं आहे आणि त्यासोबत पेरिमीटरही काढायचं आहे की ज्याचा डायगोनल आपल्याला 10 सेंटीमीटर दिलाय. आपण काय केलंय, आपल्याला डायग्राम प्रश्न दिलेली नाही त्यावेळेला आपल्याला समजा म्हणून मानावं लागतं. मग काय केलं, समजा चौकोन ABCD हा काय आहे, स्क्वेअर आहे, दिलेला स्क्वेअर आहे. मग त्यामध्ये डायगोनल AC कर्ण AC हा काय असणार, 10 सेंटीमीटरचा. मग जे घेतलंय ते लिहायचं. आन्सर मध्ये काय करणार आपण, लेट quadrilateral ABCD is a square. मग हा जर स्क्वेअर असेल तर इन विच, यामध्ये इन विच डायगोनल AC is equals to 10 सेंटीमीटर. ठीक आहे, मग आता आपण स्क्वेअरच्या साइड काय म्हणणार, समजा स्क्वेअरच्या साइडला x मानू. लेट द साइड्स ऑफ स्क्वेअर, sides of square be x सेंटीमीटर. जर आपण त्याच्या साइड्सला x सेंटीमीटर मानलं तर काय होईल पहा, यानुसार आपण साइड काढू शकतो. काय करणार तिथे आपण पायथागोरस थेरमचा वापर करणार, अलीकडच्या ट्रायंगलचा वापर करू. मग काय होईल, इन ट्रायंगल ABC नावाच्या ट्रायंगल मध्ये काय दिलंय आपल्याला, ABC नावाच्या ट्रायंगल मध्ये अँगल B 90 डिग्रीचा असेल. कोणता अँगल, ABC इज इक्वल टू 90 डिग्री. का बरं, अँगल ऑफ स्क्वेअर, अँगल ऑफ स्क्वेअर, स्क्वेअरचा अँगल आहे म्हणून हा 90 डिग्रीचा झाला. मग हा जर 90 डिग्रीचा झाला तर आपण इथं पायथागोरस वापरू शकतो का, तर वापरू शकतो. काय येईल, बाय पायथा, देयरफॉर बाय पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरमनुसार काय होईल, हायपोटेन्यूस स्क्वेअर म्हणजे कशाचा, AC चा स्क्वेअर इज इक्वल्स टू कशाचा, AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर. मग काय येईल इथं, AC चा स्क्वेअर म्हणजे 10 चा स्क्वेअर. ठीक आहे, त्यानंतर AB आणि BC आपण इथं ऑलरेडी साइड्सला काय म्हणलंय, x म्हणजे कशाचा स्क्वेअर येईल, x चा स्क्वेअर प्लस x चा स्क्वेअर. म्हणजेच काय झालं, x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 2x स्क्वेअर आणि इथं 10 चा स्क्वेअर किती, 100 इज इक्वल्स टू 2x स्क्वेअर. हा 2 मल्टिप्लिकेशनचा इकडं कसं येईल, डिवायडेशन मध्ये. म्हणजेच काय झाला, x स्क्वेअर इज इक्वल्स टू 100 डिवायडेड बाय 2. x स्क्वेअर इज इक्वल्स टू 50. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, x इज इक्वल्स टू काय होईल, √50. √50 ला कसा पार्ट करणार आपण, 25 * 2. 25 चा स्क्वेअर रूट आपण काढू शकतो. म्हणजेच काय होईल, याचे पार्ट होतील 25 * 2. Therefore x is equals to 5√2. आपल्याला काय मिळाली, साइड मिळाली, साइड. आता आपल्याला काय काढायचं, पेरिमीटर. मग पेरिमीटर काय होईल, पेरिमीटर ऑफ quadrilateral ABCD is equals to 4 into side. मग 4 into side मध्ये काय होईल, 4 into साइडचं माप किती मिळालं, 5√2. काय होईल मग, 20√2. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, therefore side of square, therefore the side of square is 5√2 and perimeter
of square is 20√2. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. आपण 7वा प्रश्न पाहू. 7व्या प्रश्नामध्ये काय दिलंय? इन फिगर, या फिगर मध्ये DFE 90 डिग्री आहे. DFE नावाचा अँगल 90 डिग्रीचा आहे. FG परपेंडिक्युलर ED, FG नावाची लाईन जी आहे ती परपेंडिक्युलर ED ला आहे. मग काय म्हणताय? if GD is equals to 8, FG is equals to 12, find EG आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यानंतर FD ही लाईन आपल्याला फाइंड करायची आहे आणि EF ही लाईन एक आपल्याला फाइंड करायची आहे. मग सगळ्यात पहिले आपल्याला काय दिलंय? परपेंडिक्युलरचं माप दिलंय आणि हायपोटेनियसच्या हाफ साइडचं माप दिलंय. म्हणजे इथं आपण काय वापरू शकतो? ही बाजू काढण्यासाठी प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी आपण इथं वापरू शकतो. मग काय होईल? इन ट्रायंगल, कोणत्या ट्रायंगल मध्ये? मोठ्या ट्रायंगल मध्ये, DEF नावाच्या ट्रायंगल मध्ये काय काय दिलेलं आहे? अँगल BFE इज इक्वल्स टू 90 डिग्री आणि त्यानंतर परपेंडिक्युलर दिलाय आपल्याला FG परपेंडिक्युलर ED. बरोबर का? हे दोन्ही आपल्याला गिवन मध्ये दिलंय. मग गिवन नुसार काय होईल? हे दोन्हीही आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे. यानुसार आपण काय वापरणार? बाय प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन. देयरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन. मग जॉमेट्रिक मीनच्या प्रॉपर्टी नुसार काय होईल सांगितलं होतं? जो परपेंडिक्युलर आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू या दोन्ही पार्टचं मल्टिप्लिकेशन. मग परपेंडिक्युलर काय? FG चा स्क्वेअर इज इक्वल्स टू GD आणि EG इनटू GD या दोघांचं मल्टिप्लिकेशन. मग FG आपल्याला माहिती आहे का? FG माहिती आहे. किती आहे? 12 चा स्क्वेअर म्हणजे 144 आणि EG माहिती आहे नाही. आपल्याला EG काढायचं आहे फर्स्ट आन्सर मध्ये. फर्स्ट आन्सर आहे यापैकी. मग EG काढायचं आहे आणि DG आपल्याला किती दिलाय? 8. आता हा मल्टिप्लिकेशनचा 8 इकडे डिवायडेशन मध्ये येईल. म्हणजेच काय होईल? 144 डिवाइडेड बाय 8 इज इक्वल्स टू EG. मग भागाकार करायचं. EG चं माप आपल्याला इथं मिळणार. देयरफॉर EG इज इक्वल्स टू 8 1 जा 8 म्हणजे काय मिळालं आपल्याला? 18 आन्सर EG चं मिळालं. आता EG आपला पहिला आन्सर मिळाला. सेकंड प्रूव्ह करायचंय. सेकंड आन्सर आपल्याला काढायचं आहे. मग सेकंड आन्सर काय? FD काढायचं. FD म्हणजे या छोट्या ट्रायंगलचा वापर करून आपण FD चं माप काढू शकतो. तो कोणत्या ट्रायंगल मध्ये? सेकंड आन्सर साठी पलीकडचा कोणता? DFG इन ट्रायंगल DFG नावाच्या ट्रायंगल मध्ये अँगल हा 90 डिग्रीचा होईल. कोणता अँगल आहे तो? अँगल FGD इज इक्वल्स टू 90 डिग्री. मग हा अँगल जर 90 डिग्रीचा आहे तर पायथागोरस नुसार हा हायपोटेनियस होईल आणि दोन साइड आपल्याला माहिती आहे. मग हायपोटेनियसचा बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरम नुसार काय होईल? FD काढायचंय. FD चा स्क्वेअर इज इक्वल्स टू कशाचा स्क्वेअरची सम होईल? DG किंवा GD चा स्क्वेअर प्लस FG चा स्क्वेअर या दोघांच्या स्क्वेअरची सम. मग काय होईल? FD माहिती आहे का? नाही. FD स्क्वेअर जसा तसा. GD किती आहे? 8 चा स्क्वेअर प्लस FG किती आहे? 12 चा स्क्वेअर. मग काय होईल? FD चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 64 प्लस 144. मग
FD चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल 208 म्हणजे या 208 ची स्क्वेअर रूट मध्ये घेऊन आपल्याला फोल्ड करावी लागेल म्हणजेच काय होईल FD स्क्वेअर रूट घेतोय अंडर रूट काय होईल 208 आता हे 208 जे आहे इथं बाजूला करून दाखवतो तुम्हाला 16 into 13 या दोघांचं मल्टिप्लिकेशन 208 येणार मग आपण 16 जर घेतला तर त्याचा स्क्वेअर रूट आपल्याला काढता येईल म्हणजे काय होईल इथं FD is equals to under root 16 into 13 मग काय झाला FD is equals to 4 root 13 असं हे आन्सर आपल्याला पहिलं मिळेल सॉरी सेकंड आन्सर मिळेल त्यानंतर आपल्याला काढायचं आहे थर्ड आन्सर मध्ये काय करायचं आहे EF म्हणजे खालचा ट्रायंगल आपल्याला वापरावा लागेल मग खालच्या ट्रायंगल मध्ये काय होईल खालचा तिसरा आन्सर कोणता ट्रायंगल आहे खालचा एन ट्रायंगल EFG नावाच्या ट्रायंगल मध्ये कोणता अँगल 90 डिग्रीचा आहे अँगल EGF इज इक्वल्स टू 90 डिग्री मग हा जर 90 डिग्रीचा असेल तर काय होईल देयरफॉर बाय पायथागोरस थेरम मग पायथागोरस थेरम नुसार काय काय होईल या ट्रायंगल मध्ये सुद्धा EF चा स्क्वेअर इज इक्वल्स टू EG चा स्क्वेअर प्लस GF चा स्क्वेअर मग EF चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला EG चा स्क्वेअर आपण EG काढलाय 18 चा स्क्वेअर प्लस GF किती दिला आपल्याला 12 चा स्क्वेअर मग काय होईल इथं EF चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 18 चा स्क्वेअर 324 प्लस 144 मग काय होईल या दोघांची सम EF चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 448 868 EF चा स्क्वेअर मिळाला म्हणजेच EF इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला अंडर रूट 468 मग जर समजा आपण 36 into 13 केला तर आपल्याला 468 मिळेल म्हणजेच आन्सर मध्ये काय होईल EF इज इक्वल्स टू अंडर रूट 36 into 13 आता 36 चा स्क्वेअर रूट आपल्याला काढता येईल therefore EF is equals to 6 under root 13 आपल्याला तिन्ही आन्सर मिळाले असा आपला हा 7वा प्रश्न झाला आता आपण 8वा प्रश्न पाहू चला प्रश्न क्रमांक 8 पाहू 8व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल whose असा एक रेक्टँगल असा एक आयत की ज्याची लांबी लेंथ इज 35 सेंटीमीटर and breadth is 12 सेंटीमीटर असा एक रेक्टँगल आपल्याला घ्यायचा आहे तर मग याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय की अशी लेंथ ज्याची 35 आहे आणि ब्रेथ 12 सेंटीमीटर आहे असा रेक्टँगल त्यांनी आपल्याला दिलाय आणि त्या रेक्टँगलचा डायगोनल आपल्याला काढायचा सांगितलाय मग जर आपल्याला पुस्तकामध्ये डायग्राम दिलेली नसेल त्यावेळेला आपण काय करतो समजा या चौकोनाला आपण मानू असं असतं तर आपण जो चौकोन घेतलाय त्याला आपण लिहून घेऊ काय लेट समजा लेट क्वाड्रिलेटरल ABCD जो दिलेला चौकोन आहे लेट क्वाड्रिलेटरल ABCD बी द गिवन दिलेला बी गिवन रेक्टँगल दिलेला चौकोन आहे मग यामध्ये काय काय BC is equals to 35 सेंटीमीटर आणि CD is equals to 12 सेंटीमीटर ठीक आहे
मग आता विचार करणार आपण खालच्या चौकोनाचा कोणता कोणता बीसीडी चौकोन इन ट्रायंगल बीसीडी बीसीडी नावाच्या ट्रायंगल मध्ये अँगल कोणता अँगल बीसीडी इज इक्वल टू 90 डिग्री का बरं अँगल ऑफ रेक्टँगलचा अँगल आहे म्हणून हा 90 डिग्रीचा अँगल ऑफ रेक्टँगलचा अँगल आहे म्हणून हा 90 डिग्रीचा आहे मग काय होईल बाय पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम नुसार काय होईल या ट्रायंगल मध्ये मग हायपोटेन्यूस कोणता बीडी देयरफॉर बीडी स्क्वेअर इज इक्वल्स टू कशाची बीसी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर या दोघांच्या स्क्वेअरची सम मग बीडी आपल्याला माहिती आहे का नाही बीडी स्क्वेअर जशाला तसं येईल बीडी स्क्वेअर इज इक्वल्स टू बीसी माहिती आहे का बीसी आहे 35 चा स्क्वेअर प्लस सीडी किती आहे 12 चा स्क्वेअर मग 35 चा स्क्वेअर बीडी चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 35 चा स्क्वेअर किती येईल 1225 प्लस 12 चा स्क्वेअर आहे 144 मग या दोघांची सम बीडी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1396 हा बीडीचा स्क्वेअर झाला मग 1396 कशाचा स्क्वेअर आहे कोणता याचा स्क्वेअर रूट असेल मग आन्सर मध्ये बीडी इज इक्वल्स टू अंडर रूट मध्ये 1369 म्हणजेच बीडी इज इक्वल्स टू 37 चा स्क्वेअर आहे 37 सेंटीमीटर आपल्याला डायगोनल काढायचा होता डायगोनल मिळाला ठीक आहे आता इथं आपण हे लेक्चर संपवणार आहोत यानंतर या प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन 9 आणि 10 दोन प्रश्न बाकी राहतील ते थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहेत थोडेसे प्रेशराइज करणारे क्वेश्चन्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहू ठीक आहे